अर्ध सत्य सांगितलंय. मनोज दादाला काही कळत नाही कायद्यातला असं त्यांनी म्हणू नये, कारण मनोज दादाला सगळा अभ्यास आहे. जे 60-70 वर्षात जे कुणाला जमलं नाही ते मनोज दादांनी या मराठा समाजाला मिळवून दिले. आणि त्यांच्या एक मनाचा मोठेपणा, सगळे अभ्यासक तिथं आले होते, हायकोर्टाचे वकील आले होते आणि त्यामुळं त्यांना मान दिला पाहिजे आणि या कायद्यात कुठलीही या GR मध्ये त्रुटी राहिली नाही पाहिजे. यासाठी योगेश असतील किंवा बाकीचे सगळे असतील, त्या सगळ्यांना दादा दाखवत होते, हायकोर्टाच्या वकिलांनाही सांगत होते आणि सगळ्याच्या 2-3 वेळा त्या दुरुस्त्या सुद्धा सुचवल्या, शब्द कोणता टाकायचा कोणता काढायचा. त्यावेळेस योगेशरावला सुद्धा विचारलं. पहिल्यांदा योगेशराव हो म्हणले, बरोबर आहे, त्यांनी खोटं बोलू नये, मीडियाचं ते हे काढावं फुटेज. पहिल्यांदा हो म्हणले आणि नंतर त्यांच्या पुन्हा काय लक्षात आलं माहीत नाही, नंतर ते म्हणले काहीतरी सरकार फसवतंय असं एक शब्द, त्यांचे 2 शब्द ऐकले. मीही चिटकूनच होतो 2-3 मीटरच्या अंतरावर, आम्ही समोरच होतो. त्याच्यामुळं दादांनी मग थोडंसं बोलाबोली झाली, त्यांची चर्चा झाली आणि मनोज दादाला वाटलं आता 2-4 सगळे वकील बरोबर आहे म्हणतायत, बाकीचे अभ्यासक ओके म्हणतायत, बरोबर म्हणतायत आणि योगेश जी एकटेच म्हणतायत की हे काहीतरी फसवतायत. मग त्यात योगेशजींनी काय फसवलं. गंगाधरजी, पण याच निमित्ताने योगेशजींना मला असं विचारायचं आहे की त्यांना असं वाटतं का की सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे? 100% मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. आम्ही 2-2 वेळा आयोग नेमून आरक्षणासाठी पात्र होतो. आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पात्र ठरलेलो आहोत. महाराष्ट्रातला मराठा एकमेव समाज आहे जो ओबीसी आरक्षणासाठी सध्या पात्र आहे. असं असताना सुद्धा जर आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं जात असेल तर ती संविधानाची चूक नाही, तिथल्या कायद्याची चूक नाही, तर ती राज्यकर्त्यांची चूक आहे आणि आमच्या आंदोलनकर्त्याची सुद्धा चूक आहे. आम्ही काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिगोफा आणतो आणि आम्ही काहीतरी वेगळं मागायचा प्रयत्न करतो. सरसकट कुणबी आम्ही मागितलं, ते होणार नाही कळालं. त्यानंतर आम्ही सगळे सोयरे मागितलं, ते होणार नाही लक्षात आलं. आता आम्ही हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटेर म्हणतोय, याच्यातल्याही मर्यादा लक्षात यायला लागलेल्या आहेत. म्हणून माझं असं सुरुवातीपासून एक मतावर मी ठाम आहे की मराठा समाज हा 50%च्या आतल्या आरक्षणासाठी पात्र आहे. त्यांना तुम्ही इतर जातीच्या लोकांना जसं